नमस्कार. महाराष्ट्र हवामानमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या हवामानामध्ये महाराष्ट्रातला मान्सून तिथेच आहे. म्हणजे महाराष्ट्र मान्सूननी कव्हर केलेला आहे. परंतु आता इथं लिहिलंय 23 ते 28 जून म्हणजे आज पण मान्सून तिथंच आहे. मी आत्ता बोलतोय ते 29 जूनला साधारण सकाळी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे. आता सध्या महाराष्ट्रात पावसाची स्थिती जर बघितली, तर येत्या 2 दिवसामध्ये कुठे पाऊस पडणार आहे ते मी आता सांगतोय. सध्या कोकणात पाऊस सुरू आहे. विदर्भात काही प्रमाणात आहे. लातूर, सोलापूर भागात काही आहे आणि धुळे भागात आहे. आता आपण आज आणि उद्या कुठे पाऊस पडणार आहे ते बघूया. मुसळधार पाऊस कुठे पडणार आहे ते मी विशेषत्वाने सांगीन. तर आता आपण बघतोय, की पाऊस कसा पुढे सरकतोय. तर लातूर भागामध्ये, नांदेड भागात, नंतर इथे यवतमाळ, वरोरा या भागामध्ये आणि नंतर इकडे संभाजीनगरपासून धुळे, धुळ्याचा पूर्ण जिल्हा साधारण नंदुरबार, नाशिकला बऱ्यापैकी पाऊस पडेल. घोटी म्हणजे घाटामध्ये आहे पाऊस आणि अहिल्यानगर, श्रीरामपूर या भागात आहे. म्हणजे आता हा आजचाच पाऊस सांगतोय मी. पण आता पुढे जाऊ. मग नंतर हा पाऊस काही भागात वाढतोय. तो भाग आहेत साधारणतः हिंगोली, हिमायतनगर, वरोरा. नंतर इथे बऱ्यापैकी पाऊस आहे शिरूर, कासारला, नगर जिल्ह्यामध्ये. बीड पण कव्हर करतंय. बीड, नगर. इथे श्रीरामपूर, गंगापूर भागात आहे. देऊळगाव राजा भागात पाऊस आहे आणि पाचोरा भागात आहे. हा भाग म्हणजे आत्ता जो सांगतोय तिथे मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. फार हेवी नाहीये, पण मध्यम स्वरूपाचा आहे. बाकी महाराष्ट्रात जवळ-जवळ सगळीकडेच थोड्याफार प्रमाणात पाऊस आहे. कोकणात पण पाऊस सुरूच राहील 2 दिवस. अ, नंतर इथे आपण बघू शकतो, की देऊळगाव राजा आणि लोणार ह्याच्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. बीडला पाऊस आहे. आजचं सांगतोय मी हे. बीडला व्यवस्थित पाऊस आहे. नंतर आपण पुढे जाऊ. संध्याकाळ झालेली आहे आता, म्हणजे अंधार पडलाय आजचा. नंतर आज जेव्हा संध्याकाळ होईल, तेव्हा इथे बऱ्यापैकी पाऊस आहे. म्हणजे लोणार, देऊळगाव राजा या भागामध्ये. इकडे माजलगाव, बीड, केज, परळी या भागामध्ये पाऊस आहे. नंतर इकडे चंद्रपूरला बऱ्यापैकी पाऊस आहे आणि इथे किनवटच्या परिसरात आहे. परंतु हा जो आपण बघतोय अ, देऊळगाव राजा ते लोणार आणि मेहकर इथे आज बराच पाऊस पडेल. थोडंसं झूम इन आउट करायला लागतंय. पण ज्या भागात पाऊस पडेल ते बघून व्यवस्थित मी सांगतो आहे. नंतर कोकणामध्ये कोल्हापूरकडे पाऊस आलेला आहे. त्यामुळे कोकणात सगळीकडे विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात बऱ्यापैकी आहे. बाकी कोकणात तर सगळीकडेच पाऊस आहे. अ, मुंबईतही पाऊस आहे. नंतर आपण पुढे जाऊया. मग चिपळूण भागात आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अगदी गोवा बॉर्डरपर्यंत पाऊस आहे आणि इथे नागपूरपाशी भंडाराच्या जवळ नागपूर, भंडारा, गोंदिया या भागामध्ये आज बऱ्यापैकी पाऊस आहे. म्हणजे आज तसा मान्सून चांगला चालू आहे. म्हणजे आज उद्या म्हटलं तर व्यवस्थित पाऊस आहे सगळीकडे आणि बराचसा भाग आता पाऊस कव्हर करायला लागलेला आहे. परंतु हे जे चाललंय, ते करण्यासाठी खूप उशीर झालाय. म्हणजे आता जून संपत आला जवळ-जवळ. आतापर्यंत खूप पाऊस पडणं अपेक्षित होतं. परंतु अजूनही तो पडलेला नाहीये बऱ्याच ठिकाणी. तर आता आपण पुढं जाऊया. अ, चिपळूण भागात आहे. आता इथं जर आपण बघितलं तर या
पाऊस हा घाटातनं वर आलाय, वाईच्या घाटातनं आणि मग तो वाई, सातारा आणि मुख्य म्हणजे महाबळेश्वरचा जो भाग आहे, तिथे बऱ्यापैकी पाऊस आहे. दिवेआगरला आहे, म्हाळसा म्हणजे रायगड जिल्ह्यात आहे. त्याच्यामुळे कोकणात तर आता सुरूच आहे. नेहमीच्या प्रमाणे पावसाळा जसा असतो कोकणात, सतत धार लागलेली असते, तसं सुरू राहणार आहे. मुख्य म्हणजे महाबळेश्वर भागामध्ये पाऊस आहे व्यवस्थित. विदर्भात तर आहेच आहे. नंतर इथे पुण्यापाशी अ, पण घाटामध्ये म्हणजे भोर घाट म्हणजे भोरपासून माणगावला जो जातो रस्ता, त्या भागामध्ये घाटामध्ये आज बऱ्यापैकी पाऊस आहे. नंतर आता आपण पुढे जाऊया. अ, तर आता आता काय झालंय, तर पाऊस बराच आता कमी झालाय. म्हणजे अ, यावर्षी कसं आहे, की मान्सून म्हणावा तेवढा अजूनही स्ट्राँग नाहीये. तर आता मुंबईचं जर आपण बघितलं, तर मुंबईत अ, दक्षिण मुंबईमध्ये आणि पश्चिम उपनगरात बऱ्यापैकी पाऊस आहे. म्हणजे जास्त पाऊस आहे. पश्चिम उपनगरामध्ये, साऊथ मुंबईमध्ये. ठाणे किंवा बाकी इकडे म्हणजे ईस्ट भागात त्या मानाने कमी आहे, पण आहे पाऊस चालू राहील. पश्चिम उपनगरात मात्र थोडा मीडियम स्वरूपाचा पाऊस पडेल आज. नंतर आपण आता पुन्हा पुढे जाऊया. आता उद्याचं चाललंय. अ, पाऊस आता कमी झालाय तसा म्हणजे कोकणात शिल्लक आहे आणि विदर्भात पण थोडा-थोडा आता तो आहे, पण आता कमी झालाय कारण माझे पूर्ण पट्टा सगळा मोकळा राहिलाय. इथं फक्त ढग आहेत, पाऊस नाहीये. आता पुढं जाऊया आपण. उद्याचं चाललंय हे सगळं. अ, म्हणावं असं नाहीये कुठे म्हणजे आता थोडा कोकणात तुरळक आहे. हां, इथे थोडा अ, गडचिरोली भागामध्ये पाऊस आहे आणि विदर्भात तर सगळीकडेच रिमझिम का होईना आहे. परंतु पाऊस म्हणावा तसा नाहीये अजून म्हणजे मान्सूनचा जो जोर असतो या भागामध्ये या या जून संपताना तो नाहीये. म्हणजे पडतोय सगळीकडे पण जसं नॉर्मलच्या बराच डेफिसिटमध्ये आहे हा पाऊस. अ, पुढे आता हा म्हणजे गोव्याला लागून सिंधुदुर्गचा जो भाग आहे, तिथं बऱ्यापैकी पडेल. अ, आता हे परवाची सकाळ झाली. झालं म्हणजे 2 दिवसाचा हा अंदाज आहे. तर सध्याची अशी परिस्थिती आहे. मुंबईमध्ये पाऊस पडतोय, पण मुंबईला धरणं जी सप्लाय करतात, पाणी पुरवठा करतात, त्या भागामध्ये जसा पाऊस पाहिजे तसा होत नाहीये. त्याच्यामुळं मुंबईच्या पाण्याची परिस्थिती अजूनही बिकट राहिलेली आहे. तर असा हा पुढच्या 2 दिवसाचा पावसाचा अंदाज आहे. मी जिथं पाऊस पडेल असं सांगितलंय, तिथं तो पडतोय का नाही हे तुम्ही मला कळवा. म्हणजे त्याप्रमाणे माझ्या अंदाजामध्ये मला बदल करता येईल आणि सुधारता येईल. त्यामुळे आता आपण पुन्हा उद्या भेटूया साधारण याच वेळी आणि काही तुमच्या कॉमेंट असतील तर जरूर लिहा. धन्यवाद.